नमस्कार, मी किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष बदलापूर. मी खड्ड्यांची पूजा करतोय. मला पहिले असा भाग झाला, रात्री झोपेतून उठून आल्यानंतर असं मला वाटलं मी चंद्राबिंद्रावर आलो का काय. पण नंतर मला हळूच माझ्या दादानी उठवला, सांगितलं अरे चंद्राबिंद्रावर नाही आहे, तू बदलापूर गावामध्ये इथे बदलापूर डीमार्टच्या बाजूलाच असंख्य खड्डे आहेत बदलापूरमध्ये. एकही खड्डा बुजू शकत नाही. हे गेंड्याचे कात्रीचे अधिकारी बसले सगळे, त्यांना टॅक्स टायमावर द्या, सगळा टायमावर द्या. म्हणजे भाग्य लागतो या नगरपालिकेत, कुळगाव बदलापूर नगरपालिकेत जन्माला यायला. कारण सर्वात भ्रष्ट नगरपालिका असेल एशिया खंडातील ती कुळगाव बदलापूर नगरपालिका. कारण का जागोजागी खड्डे, लाईटचा खोळंबा, सिग्नल टाका, सिग्नलचे ते मग खड्डे, त्यानंतर पाणीही कमी बदलापूरमध्ये. एवढ्या सगळ्या समस्या फक्त कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये. आजूबाजू नगरसेवक काम करायला तयार नाही. खासदार साहेब भिवंडीत जाऊन बसले, ते का परत येत नाही. आमदार साहेबांना आता जाताना सायरन लागतो, कारण पब्लिकचा त्रास व्हायला लागला. त्यांना खड्डे दिसणार नाही, कारण त्यांच्याकडे 50 ते 80 लाखाची गाडी आहे. याचा त्रास फक्त आमच्या रिक्षावाल्यांना आहे, आमच्या स्थानिक लोकांना आहे. ते टॅक्स पे करणारे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी हा टॅक्स आहे. त्यांच्यासाठी हा त्रास आहे. हा त्रास ज्या टायमाला होतो ना, जेव्हा आम्ही सगळे रिक्षावाले जेव्हा जातो ना, एखादी बाई जेव्हा प्रेग्नेंट असते ना, तिला न्यायची वेळेला ना आमच्या जीवावर येतो, आमच्या वेदना येतात, आमच्या अंगावर शहारा उठतो. एखादा वयस्कर वयोवृद्ध माणूस न्यायचा असेल तर, पण या गेंड्याच्या खात्याचं नगरपालिकेला कळत नाही. त्यांना किती अर्ज दिले त्यांना समजत नाही. म्हणून मी फुलं वाहिली, रांगोळी काढली, आणि याच्यापुढे जर काम नाही झालं तर नगरपालिकेच्या सीओला एक शब्द आहे माझा, बदलापूर पश्चिमचा तो सिग्नल आहे, तो सिग्नल चक्का जाम करून दाखवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.